गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर इथे ना सकाळची वेळ आहे, 5:30 वाजलेत सकाळचे. आणि इथे मी मुलांच्या डब्यासाठी सिंपल सोप्या पद्धतीनं ढबू मिरची केलेली आहे, अगदी कमी तिखट टाकून. तर का जास्त तिखट का नाही करत, तर मुलं खात नाही डबा वगैरे. मग ह्याच्यामध्ये रेसिपी सांगायची झाली तर थोडंसं तेल, त्याच्यामध्ये जिरं, कांदा आणि उभी चिरलेली शिमला मिरची आणि 1 चमचा तिखट आणि थोडंसं मीठ टाकून वाफेवर शिजवून घ्यायची. हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया. कसं सगळी माझी स्नॅपराची आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि व्हिडिओ कोण नवीन असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. तर आता सकाळचं ना कपडे वगैरे आवरले, फक्त आता जेवण म्हणजे चपात्या बनवायचे. आता ते बनवून घेते आणि भाजीसाठी आज बुधवार असल्यामुळं काहीतरी घेऊन येतील वशाटाचं. बघूया आता काय आणतात ते काय माहिती नाही. मुलं गेली शाळेत, त्यांचा डबा सकाळीच त्यांना दिला. आता आमच्यासाठी दुपारच्या जेवणाच्या चपात्या बनवते. तर पुढे काय घडेल ते तुमच्याशी शेअर करते. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलली होती की माझा चपात्यांचा स्पीड खूप जास्त आहे. तर त्याचं एकच कारण म्हणजे माझी आई, कारण तिने मला अगदी 4थीपासून स्वयंपाकात बारीक सारीक गोष्टी सांगितलेल्या आहेत. जसं की 4थीमध्ये तिने मला भात शिजवायचा कसा हे शिकवलं, त्यानंतर मग आमटी कशी बनवायची हे शिकवलं. आणि 6वी-7वीमध्ये ना मी खरं तर चपात्या प्रॉपरली आणि पुरणपोळ्या बनवायला शिकली, तेही तिच्यामुळेच. कारण तिनं जर सवय लावली नसती, म्हणजे तोडून मोडून का असं ना, सुरुवातीला स्टार्टिंग झाली माझी, पण नंतर ना मला सवय होत गेली त्या गोष्टींची. त्यानंतर मग मी पुरणपोळ्या आणि चपात्या अगदी परफेक्ट बनवायला शिकली. एवढंच काय, तर माझ्या पप्पांनीसुद्धा कच्ची भाकरी माझ्या हातची खाल्लेली, जी की मी पहिली बनवली होती. आत्ताच चपात्या वगैरे आवरल्या आणि जे काही रात्री मी डाळ तांदूळ ढोकळ्यासाठी भिजत घातलं होतं ना, ते आता मिक्सरला वाटून घेते. कारण आम्हाला तर जायचं आहे शाळेमध्ये स्वराजच्या. तर ह्यांची आंघोळ वगैरे होईपर्यंत ना मी ह्याचं आपलं ढोकळ्याचं बॅटर तयार करून घेते, म्हणजे दिवसभर ते फर्मेंट होईल आणि संध्याकाळी मग ढोकळा वगैरे बनवे किंवा उद्या सकाळी बनवे. तर अशा पद्धतीने आता आवडते. परत मसाला पण करायचा आहे मला. जर का मटण वगैरे आणलं तर त्यासाठी मसाला लागेल, तो बनवायचा आहे कांदा खोबऱ्याचा, ते सुद्धा बनवून घेते. इथं बघू शकता डाळ तांदूळ चांगले भिजले. आता थोडंसं हे वरचं पाणी काढून घेते आणि दळून घेते. तर इथे आपलं ना ढोकळ्याचं बॅटर पूर्ण मिक्सरला लावून झालेलं आहे. आता ते छान असं मिक्स करून ठेवून देते आणि बघूया संध्याकाळी कसं काय फर्मेंट होतंय. आवरून आता चालले स्वराजच्या शाळेमध्ये. हे खाली जाऊन थांबलेत आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवते. मी स्वराजसाठी ना हे मागवलं होता, रेनकोट मागवला होता आणि त्याला तो आवडला पण साईजचा इश्यू आहे थोडासा. शॉर्ट म्हणजे घट्ट होतो आहे म्हणून बदलायचा आहे. म्हणजे आता बॅग घातल्यानंतर खूप घट्ट होतो ना, म्हणून हा बदलायचा आहे. तर आता 2 दिवसात बघूया कधी येते, आल्यानंतर तुम्हाला दाखवेन. आयुष्यामध्ये ना कोणीच कोणत्याच गोष्टीमध्ये प्रो नसतो, म्हणजे हळूहळू प्रत्येक गोष्ट आपण शिकत असतो. तशाच पद्धतीनं मी प्रत्येक गोष्ट माझ्या आयुष्यात शिकत आले आणि आत्मसात करत आले. त्याच्यामुळे मला थोडा वेळ लागतो प्रत्येक गोष्टीसाठी, पण कधी ना कधी ते होते गोष्ट. तर इथे ना मी मसाल्यासाठी सगळं भाजून घेतले. म्हणजे तुला ती शाळेकडनं पट्टी मिळाली बाळ? भारी तुमच्याकडं काय काय असते शाळेत.
उलट मला तिथे लागत नाही बघला नाही लागत मला बाबा तुला खरं ना आता पूर्ण हातावर लागते नाही नाही सुचते हे. अरे मला हळू सुचतं, मार. अरे नाही सुचतं. इकडनं कडेन मारलं असतील नाव दाखव. मिताली मंदार पाणी आडली ए मी आलो त्यावेळी 7वीचे विद्यार्थी होते. आले आले ते. कायम खेळायला जात होते. मी विचारलं ना त्यांना तुम्ही कितवीचे? सातवी क. सांगितलं 7वी. दहावी वाले क पण सकाळ शिकलाच आहे. 5वी क पण सकाळ शिकलाच आहे. 5वी क सकाळ शिकला नाही तुझा हजेरी नंबर किती आहे? माझा 14 झाला मम्मी किती? मग तुला असं हलवणं शक्य नाही त्यांचं. त्या वर्गात त्या अर्धा घेतलेला विद्यार्थी तिकडे जातो. संध्याकाळचे 7 वाजत आलेत आणि जे काय मी ढोकळ्याचं पीठ भिजत ठेवलं होतं ना ते तुम्हाला दाखवते आता कसं झालं आहे. मी अजून काही बघितलं नाही. दाखवते थोडीशी चहा ठेवते स्वराज आणि माझ्यासाठी आणि ढोकळ्याचं पीठ कसं फर्मेंट झालं आहे ते दाखवते पटकन. किती छान फुगले पीठ. मितूने बहुतेक इथं बघितलंय ते फुगले कसं काय ते या साईडला मी झोपल्यानंतर. मला वाटतं विदाऊट इनोच करावं लागेल कारण बघते इनोशिवाय कसं होतंय कारण खूप छान फुगलंय पीठ आणि मला नाही वाटत की इनो टाकावं लागेल. इतकं छान पीठ फुगलंय तर एक करून बघते मी आणि मग तुम्हाला काय ते सांगते कसं होतंय काय होतंय ते. इथे ना मी तुम्हाला जवळून पीठ दाखवते कसं फर्मेंट झाले हे बघू शकताय. कसली छान जाळी आली हे बघा. तर ढोकळ्याच्या बॅटरमध्ये मी थोडीशी हळद आणि 2 चमचे साखर आणि 1.5 चमचा मीठ टाकून छान असं मिक्स करून घेतले. हळदीचा अंदाज असा नाही समजत जेव्हा एक म्हणजे ताट मी काढेन ना उकळून तेव्हा समजेल की येल्लो किती प्रमाणात होते. त्याच्या अंदाजानुसार दुसऱ्या ताटामध्ये मी थोडीशी अजून हळद टाकेन आणि ते मी तुम्हाला दाखवते मी बॅटर कसं झालं आहे ते. इथे बघू शकताय थोडासा पिवळा रंग आहे म्हणजे हळद टाकल्यामुळे. आता ते बघूया शिजल्यानंतर येल्लो रंग जास्त येतोय की नाही ते. इथं ना एका ताटाला तेल लावून मी थोडंसं बॅटर ओतून घेतलं आहे कारण खाली चिटकू नये म्हणून. मी सुद्धा पहिल्यांदाच डाळीपासून ढोकळा बनवते आणि पिठापासून बनवला होता 1-2दा. तर आता पाणी उकळल्यानंतर हे ताट त्या भांड्यावर ठेवेन मी. मगाशी ना थोडं बाहेर गेलो होतो आणि बाहेर एकतर भरपूर सारा पाऊस आला तर थोडं भिजायला झालं त्याच्यामुळे मी चेंज करून घेतलं. इकडे भात ठेवला आहे आणि जो काय मी पहिला हे ठेवून गेली होती ना ढोकळा शिजायला तो बऱ्यापैकी झाला आहे म्हणजे इडलीसारखा झाला आहे. खरं तर आत्ता मला म्हणजे पटलं आहे की ढोकळा हा इनोशिवाय होत नाही. आता म्हणून मी येताना मी इनो घेऊन आले आणि सेकंड बॅच आपली हे करायला ठेवले ढोकळा करायला. आता ते कसं झालं आहे ते पण बघूया आपण. छान असा बऱ्यापैकी फुलला आहे. आता त्याला थंड होऊ दे पूर्ण त्यानंतरच मग त्याला हे करा आणि कलर पण छान आला आहे. छान बनवलं ना मम्मीने खरंच. सुरीला काहीच लागत नाही आहे बघू शकताय शिजलाय चांगला. मितूने जे काय खोबरं अर्धवट ठेवलं होतं ना किसायचं लाडूसाठीचं तर ते इथं मी किसून घेते आणि त्यानंतर मी काजू आणि बदामसुद्धा चिरून ठेवले जे की लाडूसाठी पाहिजेत मला. त्यानंतर मी ना ढोकळ्यासाठी फोडणी बनवली. जे काय मी नंतर इनो टाकून ताट जे शिजवून घेतलं होतं ना ते थंड झालं होतं आणि फोडणीमध्ये मी काय वापरले हिरवी मिरची, कढीपत्ता, जिरं, थोडं साखर, थोडं मीठ आणि पाणी. तर अशा पद्धतीने ही फोडणी सगळी पसरून घ्यायची. तर असा होता व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग बाय.